चला चला मॅन ऑफ द मॅच वन्स अगेन. चला आपण जाऊया पुन्हा एकदा. सुमित धोंगडे चला सामनावीर या पण सुमित. सामनावीर सुमितला दिलं जाईल आणि चला सुमित सामनावीर ठरलेत आणि सामनावीर देऊया बघा आपण. चला सामनावीर देण्यासाठी विनंती करूया आपण. हॅलो सामनावीर देऊया आपण. सुमित ठरत आहेत सामनावीर आणि सामनावीर देण्यासाठी आपण विनंती करूया. मनोजी दलवी आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण देतोय सामनावीर. सामनावीर सुमित ठरलेत रायगडच्या टेनिस क्रिकेट मधील एक हॅलो विनायकजी मोतीराम पाटील यांच्याकडून ब्रँडेड टी शर्ट आपण पाहता मॅन ऑफ द मॅच साठी. सुमित मॅन ऑफ द मॅच कॉंग्रॅच्युलेशन. चला आपण देऊया मनोजी दळवे साहेबांच्या शुभ हस्ते सामनावीर दिला जाईल आणि ट्रॉफीज आपण पाहताय. सामनावीराच्या ट्रॉफी सुद्धा इथे दिलेल्या आहेत आणि सामनावीराची ट्रॉफी कैलासवासी कृष्णाबाई ज्ञानेश्वर तारेकर यांच्या स्मरणार्थ श्री कैलास तारेकर आणि अमीर तारेकर यांच्या माध्यमातून दिलेल्या आहेत. सामनावीर सुमित 32 धावा. खूप चांगले टी शर्ट्स पाहायला मिळत आहेत. चला जाऊया आपण सुमित कडे. सुमित काय म्हणाल एकंदरीत सामना जिंकलाय. एक सामना जिंकलात एक हरवलेला म्हणजे आणखी एक संधी असेल. एकंदरीत काय म्हणाल आपण गावाची लीग खेळताना बाहेर सुद्धा खेळत असता आपण ग्रामीण टेनिस क्रिकेट असेल RPL असेल PPL असेल अशा विविध टुर्नामेंट आपण खेळतो. काय म्हणाल एकंदरीत या गावाच्या लीग मध्ये कोणता आनंद भेटतो आणि काय सांगाल आपण. हो नक्कीच कारण भरपूर आनंद असते आणि गावातले नवीन नवीन प्लेयरांना चान्स भेटते आणि भले गावात भरपूर टीम असल्या तरी आम्ही सर्व एकत्र येऊन खेळतो आणि चांगला परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करतो. आणि दरवर्षीप्रमाणे आपण पाहिलं तर 3 दिवस जेवणाची व्यवस्था भोजन असतं त्यानंतर खूप मोठं आयोजन असतं. एकंदरीत आयोजनाबद्दल ग्रामस्थ मंडळ सर्व एकत्रित येतात जी मेहनत घेतात त्यांच्यासाठी काय सांगाल. हो नक्कीच कारण सर्वांचीच मेहनत आहे आणि एवढा 3 दिवस जेवण आणि एवढं आयोजन करणे खाण्याची कामं आहेत सर्व एकत्र येऊन पूर्ण गाव आणि चांगला कार्यक्रम होतो आमचा. नेक्स्ट मॅच असेल आणखी एक चान्स असेल काय प्लॅनिंग असेल कशा पद्धतीने खेळण्याचा मानस असेल की त्या मॅचकडे कोणत्या नजरेने पाहाल आपण. नक्कीच कारण करोया मरोची मॅच आहे आणि आम्ही जिंकणार 100%. येस हे होते सुमित वेल प्लेड आणि कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन मॅन ऑफ द मॅच. पुन्हा एकदा आपण पाहताय. चला आपण जाऊया पुढच्या मॅच साठी आणि तिथे ऐकूया पुन्हा एकदा अमित म्हात्रे सर यांचा आवाज. येस धन्यवाद. हॅलो
आणि बघा इथं नैतिक एंटरप्राइजेस मानस SSCS आणि याच्यातून जो विनर संघ असेल त्या विनर संघासोबत बॉल आउट होईल, याची दक्षता घ्या. फर्स्ट आणि सेकंड साठी फर्स्ट रँक आणि सेकंड रँक साठी इकडं बघा नैतिक एंटरप्राइजेस मानस आकाश तारेकर यांचा संघ आणि याच्यातून जो विनर संघ असेल त्या दोन संघामध्ये बॉल आउट होईल. आता ही आपली लागेल. सगळ्यांनी सूचनेकडे लक्ष लावा महत्वाच्या. मग विनाकारण काही आरडाओरडा करू नका, शांत पद्धतीने सर्वांनी लक्ष लावायचं आहे. येस सन्मान्य आमचे प्रभाकर पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे आणि सतीश पाटील साहेब यांचे व्यासपीठावर आगमन, त्यांचं हार्दिक स्वागत. जे जेवायचं कोणी बाकी आहेत त्यांना सर्वांना विनंती असेल, तुम्ही आहात ना, भरपूर जेवण आहे तिथं, आपण वाढप्यांचं पण काम करा आणि प्रत्येकाने जेवणाचा आनंद घ्या. येस लाईव्ह वाले आपला आवाज जातोय ना, तर त्यांना माहिती आहे सर जाते कुठं आणि राहते कुठं. तुमच्या काय ते मोबाईलला प्रॉब्लेम असेल. हा चालू आहे बघा, चालू आहे. लाईव्ह वाले कुठलेच खोटे बोलत नाही, कारण त्यांना तेही गोष्ट महत्वाची आहे की आवाज पोहोचला पाहिजे लोकांपर्यंत. जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत दुपारच्या सत्रामध्ये. गुड आफ्टरनून, शुभ दुपार. आणि जेवणाचा टाइम आहे, प्रत्येकाने जेवणाचा आनंद घ्या. नवीन पहिला चेंडू ओ रिव्हर्स स्वीप मारलाय, अगदी अप्रतिम फटका आणि चेंडू चालला सीमारेषेच्या बाहेर. मिळतील 4 धावा. आणि तिकडे त्यांना बाउंड्रीच्या बाहेर बसव. आणि प्रतीक तारेकर गोलंदाज आहे आणि हितेशनं चांगला चौकार मारला. या 4 धावेनं स्वतःचं खातंही खोललं त्यानं. पुन्हा एकदा तोच अस्त्र पकडला होता की उलटा शॉट मारतोय, अर्थात रिव्हर्स स्वीप. चेंडू आणि फळीमध्ये संपर्क होत नाही, निर्धाव चेंडूची सांगता होते. ह्याच्यातून विनर संघ आणि नैतिक एंटरप्राइजेस मानस SSCS यांच्यामध्ये बॉल आउट होईल. गुड शॉट आणि घेतली इकडे कॅच. पहिला फलंदाज बाद. जात जेवून या. पहिला मोरा तंबूत परतते. या पहिल्याच ओव्हरमध्ये त्याने अटॅक करण्याचा प्रयत्न केला होता आणि बरोबर त्यांनी चौकारी मारला. लगेच दुसऱ्या चेंडू निर्धाव गेला आणि तिसऱ्या चेंडू त्याची विकेट गेली. फलंदाज बाद. आणि अशा प्रकारे मला तर वाटते SCO मल्हार फायटर संघाला पहिला झटका लागला. आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येते, वन डाऊन बॅट्समन. सिद्धेश पाटील. याचा थोडीशी हवा सुटलेली आहे, दुपारचं सत्र आहे आणि यावेळी मात्र या षटकातील मला वाटते अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. राईट अप ओव्हर द विकेट. यावेळी मात्र ऑन साइडला मारलाय.
खेचून मारलाय, परंतु एकच धाव मिळाला. तिथं चांगलं क्षेत्ररक्षण होते कुणाल तारेकर यांच्या माध्यमातून मिडॉनला. आणि 4 चेंडू संपलेले आहेत. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि धावसंख्या 5. पुढचा सामना आहे तो म्हणजे आनंदी ट्रान्सपोर्ट वर्सेस शर्विल स्पोर्ट जहरमान यांच्यामध्ये पुढची मॅच आहे. फुल टॉसला इकडे मात्र खेळलेत आणि सरळ चेंडू चाललाय वाईड लॉंग ऑन सीमारेखेच्या बाहेर. दमदार षटकार आणि या 6 धावेने संघ पोहोचला 11च्या घरात. षटकार आला आणि षटकाराने संघाची धावसंख्या 11च्या घरात. यावेळी डिपेंड शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण एवढं खास नाही झालं. एक धाव मिळेल आणि एका धाव्यानं मात्र हे षटक संपलं गेले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण बघू शकता शिव मल्हार फायटर संघाची धावसंख्या ती 12ला 1 मोरा तंबूत परतले. अजूनही तसं पाहता 24 चेंडूचा खेळ बाकी आहे, परंतु आता मित वॉरियर्स कॅप्टन कोणाला अंतर घोलण्यासाठी बघूया तर सचिन यांना निमंत्रण दिले, प्राचार्याने त्यांनी केलेलं आहे. थोडीशी मात्र आता ऊन जास्त असल्या कारण जरा झलक आता गरम यायला लागली. सचिन पाटील गोलंदाजीसाठी वैयक्तिक पहिला आणि संघाच्या कोठ्यातील हा पहिला दुसरा षटक घेऊन येतोय. आधी बघा विमान आपण जवळून बघतोय आणि येस. आणि आता मात्र तुम्हाला तरी वाटते येस लँडिंग होईल आणि जवळून आता विमान आपण बघतोय. सचिन वैयक्तिक पहिलं. यावेळी मात्र समोर खेळलेत, कुणाला कठीण आहे फटका आढळून हा आणि समोर स्ट्रेट ड्राईव्ह. इट्स अ 4 रन. धावसंख्या मात्र 16 आणि सर्व लहान मुलांना विनंती आहे उन्हात जास्त कोणी जाऊ नका, जेवण करा आणि लगेच सावलीमध्ये बसा. धावा मैदानाच्या आतमध्ये किती होऊ द्या, कारण आणि मस्त मजा येतो. अशा धावा जास्त असल्यानंतर विरोध नंतरची जी फलंदाजी होते ती बघण्यासारखी असते. आणि मात्र या चौकारानं संघ पोहोचेल 16च्या घरात. 2 चेंडू संपले गेले. पहिला चेंडू पहिला 1 चेंडू संपला गेला. 5 चेंडू खेळ बाकी आहे. सचिनच्या पहिल्याच चेंडू त्याने चौकार समोर मारला. इकडे लॉंग ऑन आणि लॉंग ऑफचा मधला भाग त्याला व्ही शेप म्हणतात. इथं मात्र चेंडू अडवणं कठीण जातो. पुढचा चेंडू सचिन यांचा दुसरा चेंडू आशिष साठी. यावेळी मात्र एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षकाने प्रयत्न चांगला केला तर लॉंग ऑफ बॉल चाललेत, परंतु रोखू शकत नाही आहेत. मिळतील 4 धावा. संघाची धावा संख्या बरोबर 20च्या घरात. धावा संख्या 20. पुढचा सामना आनंदी ट्रान्सपोर्ट वर्सेस शर्विल स्पोर्ट जर्मन असा सामना या मॅच नंतर. तेव्हा दोन्ही कॅप्टनना तयारीमध्ये राहायचं. 1 इनिंग नंतर आपण टॉस साठी यायचं आहे. रिव्हर्सिव्ह खेळलेत, परंतु क्षेत्ररक्षक आहेत चेंडूला ते अडवू शकले नाहीत. परंतु एकच धाव मिळाली आणि एका धावेनं संघाची शिव मल्हार फायटर संघ धावसंख्या 21-21. जर जेवायचे कोण बाकी असेल जेवून घ्या. चवळीची भाजी, डाल, पापड, लोणचा सगळा मस्त टकाटक आहे. आणि उद्या मात्र धारक्यांना पूर्ण मजबूत स्थितीमध्ये कंट्रोल करायला लागेल, कारण उद्या मटण आहे 50 किलो. त्याच्यामुळं
2च पळ्या, जास्त नाही. और या हवे चेंडू घ्या भाऊ घ्या. यस गुड कॅच. ज्यांना बदलवलं त्यांनीच कॅच घेतली बघा. लॉंग ऑनला कॅच, प्रतीकनं कॅच घेतलाय आणि अशा रीतीनं दुसरा मोहरा तंबूत परतलाय, तो म्हणजे शिव मल्हार फायटर संघाचा. मस्त. यस यस अंपायर काय याच्यानंतर पाणी अंपायरची ऍक्शन बघ कशी प्रवीण भाई, म्हणजे हळदीवर जशी लागसोय आई विचार तशी ऍक्शन बघा. अंपायर याला मग 2 पंक्ती उठल्या तरी ते आप्पा उठतच नाही खुर्चीतून. आज एवढा वेळ लावला, उद्या किती लावा सांगू शकत नाही. आणि संघाची धावसंख्या 21. पाणी तयार ठेवायचं आहे. पारगाव प्रीमियर लीग 2026 धूमधडक्यात आयोजन नियोजन गजबजली पूर्णपणे पारगाव नगरी. आता वैयक्तिक मला तर वाटते बोला कोण आहे, हा सचिन यांच्या अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. यस डिफेंड हलक्या हाताने खेळला ऑन साइडला प्रवीण इथे मध्ये प्रफुल्ल आणि स्वतःचं खातं ओपन केले. संघाचं ही धावसंख्या पुढं सरसावली ती म्हणजे 22च्या घरात 22. आणि सरपंच आमचे सन्माननीय शंकरशेठ म्हात्रे साहेब यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर आहे माजी सरपंच त्यांनी या पारगाव गावासाठी बहुमूल्य असं योगदान दिलेलं आहे. ते म्हात्रे साहेबांना विनंती असेल पण व्यासपीठावर यावं. व्हॉट अ शॉट यार, इट्स अ बिग हिट. काय फटका मारलाय, अगदी जणू रोहित शर्माची आठवण करून दिली. आला समोर पाठवला त्याला बरोबर प्लॉट मध्ये, गायच्या भरून षटकार आणि आता पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचं आहे. आणि आमचे छोटे बघा पाणी घेऊन चाललेले, त्यांचं हार्दिक स्वागत आपण करूया. आणि 2 षटकानंतर आपण बघू शकता इकडं शिवमल्हार फायटर संघाची धावसंख्याचं अमित भाई 28 लॉस ऑफ 2, 2 विकेट तंबूत परतले. अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि याच्यानंतर सामना आनंदी ट्रान्सपोर्ट वर्सेस शर्विल स्पोर्ट जय हनुमान. दोन्ही कॅप्टन तयारीमध्ये राहा. जशी इनिंग संपेल आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये टॉस साठी यायचं आहे. तर चला आपण 18 चेंडूचा खेळ लवकरच संपवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे 3 ओव्हरची मॅच संपली की लगेच आपण टॉस करू. आणि आता आपण व्यासपीठावर आमच्या प्रमुख पाहुण्यांचं आपण इथं स्वागत करतोय. सन्माननीय सतीश पाटील साहेबांना विनंती करतो की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. शिवाजी पाटील यांच्या शुभ हस्ते सतीजी पाटील साहेबांचा येतोय सत्कार. मायेचे उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि PPL ची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्याने इथे सन्मानित करण्यात येतो. आणि कॅमेरामध्ये हे मिठास क्षण चित्र आपण बघतोय. त्याचप्रमाणे आमचे दुसरे एस त्यांच्या मोबाईल मध्ये फोटो पाहिजेच. आता पूर्वी बघा, पूर्वी ब्लॅक अँड व्हाईटचा जमाना होता, सगळा जमाना वेगळा. आता मोबाईलचा आला, तेव्हा फोटोग्राफरला किंमत होती, आता फोटोग्राफरला किंमत कमी झाली. येस प्रतीक आणि संघाची धावसंख्या 2 षटकानंतर 28ला 2 विकेट मैदानाच्या बाहेर आहेत. दुपारचं सत्र थोडासा इकडे गरम होते. सन्मान्य प्रभाकर पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा.
हे जबरदस्त व्यक्तिमत्व प्रभाकर पाटील साहेब यांचा हेतू सन्मान होते. पीपीएल मध्ये मायेचे उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आणि पीपीएल ची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना इथं सन्मानित करण्यात येते. प्रत्येकाचा सन्मान होणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि हा चेंडू मला ते निर्धाव गेला. गोलंदाज प्रतीक तारेकर वैयक्तिक दुसरा आणि संघाच्या कोट्यातील तिसरा षटक. याला भीमाला असा बॉल दिला असं मारील नाही. त्याच्या समोर तू गोष्ट जर दिलीस तर तडीपार करून टाकेल तो. आणि उपसरपंच माजी उपसरपंच आनंद दळवी साहेब यांनाही विनंती करतो की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. पारगावचे माजी उपसरपंच अनंत दळवी साहेब यांचा यथोचित सन्मान मायाचे उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या पीपीएल ची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येतं. आणि हा उत्तुंग षटकार आला. याला म्हणतात आयोजन आणि नियोजन. आणि या षटकारानं प्रफुल्ल वैयक्तिक 7 वर पोहोचलाय आणि संघाची धाव संख्या 34 घरात. अरे यार काय बघ, सरळ पण मारला आणि उलटा पण खास मारला. काय क्षेत्ररक्षण यार. लेकिन 4 धावा मिळतील. चौकार. इकडे ऑन साइडला त्याने मिड विकेटच्या वरून एक षटकार मारला, नंतर उलटा बाला चालवला अर्थात रिव्हर्स स्वीप घेतला. तिकडे त्यांनी चौकार ठोकला. प्रफुल्ल वैयक्तिक पोहोचलाय तो 11 धावसंख्येवर. कॅप्टन आहे संघाचं मला वाटते. आणि अशा रीतीने शिव मल्हार फायटर संघाची धावसंख्या 38 घरात. अडतीस धावा बोर्डावर. आणि थोडा स्पीडअप करा कारण अजून 3 सामने आहेत. यावेळी प्रफुल्ल गुडगा वाकवला होता, जमिनीला टेकला, परंतु चेंडू लेग स्टंपच्या खूपच बाहेर असल्या कारणानं पंच आत्माराम कोळी यांनी वाईट घोषित केलंय. 39 धावसंख्या 39. 39 इकडे मात्र हलक्या हातानं सेन्सिबल क्रिकेट खेळला, परंतु इकडे लक्षांची फिल्डिंग खराब झाली. आणि या एका धावेनं संघ पोहोचेल 40 घरात. तिसरा षटक चालू आहे. येस, आणि उद्या आपले आचार्य महत्वाचे पाहिजे. 50 किलो मटन आणि 2च पाल्या द्यायच्या. उद्या सोय फुल. येस, आचार्यांची पण सोय होऊन जाऊ द्या. उद्या शेवटचा दिवस आहे. उद्या भैरवी काल्याचा कीर्तन आहे. त्या उद्या मात्र दणके बाज रंगीली काम. आणि झाल्यानंतर डायरेक्ट विमानात बसायचं, फिरून यायचं. गोवा कुठं पण जातात ते विमानतळ आपल्या जवळच आहे. आणि आता लग्नाला आपण जास्त एसट्या कमी करायचे, बस बीस डायरेक्ट विमाना. येस, कट झालाय बॉल आणि तिकडे बॅकवर्ड पॉइंटला चाललाय, परंतु एकदा मिळेल लेग बायच्या स्वरूपात. येस, आणि अतिरिक्त धावेनं मात्र शिव मल्हार फायटर संघ धावा संख्या पोहोचली भाई 41 म्हणजे 41 धावा बोर्डावर. चला, लहान मुलांना सर्वांना विनंती आहे, आता उन्हात कोणी जाऊ नका, सावळीत या, कारण थोडीशी दुपारचा सत्र 1-1.5 तासाहून जास्त लागेल. आणि सन्मान्य आमचे विष्णू पाटील साहेब यांचं आगमन होते व्यासपीठावर. त्यांच्यासोबत त्यांच्या अगदी नाती आहेत सोबत. आणि हार्दिक स्वागत. चौकारानं इकडे प्रफुल्लला थांबायला वेळ नाही आणि त्याला थांबवायसाठी बॉलरची हिंमत पण होत नाही. चांगला पूल केला मिड विकेटला. आणि या 4 धावेनं संघ पोहोचेल. थोडा तिकडच करा, बस बस, राहू दे काय हरकत नाही. त्यांना त्रास नको, जुनी माणसं आहेत. कारण त्यांचा दोष त्यांच्या वेळी करणं होता. आता इकडे सगळे मोठमोठे JBLचे साऊंड आलेत. राहू दे, आता काय हरकत नाही, त्यांना त्रास नको आहे. आणि इकडे मात्र 3 षटक संपली गेली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण जे शिव मल्हार फायटर संघाची धावसंख्या बोर्डावर लागली ती म्हणजे 45. आणि 45ला 2 विकेट मैदानाच्या बाहेर गेल्यात. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. आपण टॉस साठी निमंत्रण देतोय. आनंदी ट्रान्सपोर्ट आणि शर्वी स्पोर्ट जे हनुमान 2 षटकानंतर आपण टॉस साठी दोन्ही कॅप्टन यायचं आहे.
सन्मान्य आमचे प्रवीण केदारी साहेब यांचा यथोचित सन्मान होते. मी प्रवीणजी केदारी साहेब यांना विनंती करतो की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. तर प्रवीणजी केदारी यांचा यथोचित सन्मान होते. आमचे प्रवीण भाई यांच्या शुभ हस्ते मायचुकदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि PPL ची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना इथं सन्मानित करण्यात होते. आणि गोलंदाज आले चौथे अभि, म्हणजे अभिषेक, त्याला लाडात अभि म्हणतात. हो, यावेळी मात्र तिकडे मिड विकेटला घ्या भाऊ, कॅच त्यानंतर हिरवाणी. मगाशी कॅच सुंदर घेतली त्यांनी, आता मात्र थोडा आवाकाच्या बाहेर होता, पण प्रयत्न चांगला केला. मिळतील चेंडूवर मात्र 6 धावा आणि संघ पोहोचेल 51च्या घरात. 51 धावा बोर्डावर शिव मल्हार फायटर संघाची स्थिती आहे. आता इकडं ही जी जोडी आहे, एका बाजूला आशिष आणि प्रफुल्ल, ही जोडी अगदी मजबूत, म्हणजे भिंतीसारखी मजबूत बनलेली आहे आणि ती तोडण्याचा प्रयत्न बॉलर करत आहे, म्हणजे तुटायची नाही, कधी फेविकॉलची जोडी आहे. शॉर्ट बॉल टाकून काही फायदा नाही. असले बॉल मारणार नाही तर करणार काय. तुम्ही मागा बॉल ठेवल्यानंतर फटकाय ना डीजे. डीजे बघा, डीजेंची केसांची स्टाईल बघा कशी आहे. म्हणजे पूर्वी आपले जे जुने नावे होते ना, ते कसे केस तासाचे तसे प्रकार. आमचे सगळे तर तारेकर साहेबांना माहिती आहे की, म्हणजे मला थोडासा आठवतं की ते वस्त्राला धार लायला लागली की भीती वाटायची. बाबा नको वाटायचा दगडावर, आणि ते हल्लो की टाकल्यावर फटका पटकर मारायचे. पण आता वस्त्र वेगळे आले, वाकून राहायला लागायचं. तो जमाना वेगळा होता, पण ती मजा जी होती ती आता नाही आहे. ते गेले दिवस, राहिल्या त्या आठवणी. आणि षटकारानं धावसंख्या 57 झाले, माफ करा. आणि हा चेंडू सुद्धा होता, परंतु त्यांना ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडूची सांगता. हो, यावेळी मात्र ऑन साइडला मिड विकेटच्या रिजन मध्ये चेंडू गेलाय. सचिनजी थोडेसे फंबल झालेत. मिळतील धावा 2 आणि 2 धावेने संघ पोहोचेल 59. या षटकातील अजूनही मला तरी वाटते 2 चेंडू शिल्लक आहेत. षटक क्रमांक 4 चालू आहे. आणि इकडे शिव मल्हार फायटर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 59. आणि हा उंची जास्त आहे, लांबी कमी, कॅच नाही मिळू शकत. पण शॉर्ट मिडॉनला चेंडू पडलाय आणि एका धावेनं संघ 2 धावेनं संघ पोहोचेल 61. या कमल्या आपला बॅनर मगाशी उडला तर बांधून घ्या. आणि कमल्या मामा सुद्धा जुने जाणते खेळाडू. काय पंच काय, येस येस, अरे पंच म्हणजे जेजुरीचा अर्धे गोंधळी. हो, यावेळी बघा ऑस्टमच्या बाहेर आहे. आत्माराम कोळी सर वाईट घोषित करतात. म्हणून बघा पंच जेजुरीला जास्त जातात का, ते तिथून खुना शिकून येतात. ओर पिच आणि षटकार, सावकाश लहान मुलांना. आणि काय
नितीन महादेव म्हात्रे साहेब यांच्या वतीनं या सायकली आल्यात। नितीन शेठ का हरकत नाही, असू द्या काय प्रेमाने दिलेली गोष्ट। आणि बघा सायकलचा जमाना पहिला वेगळा होता। येस असू दे, आता प्लॉटचे मालक आहे बोलून टेन्शन नाही। येस येस आले की एकदा आम्हाला फोन करा म्हणजे आपण कुठेतरी बसू। येस 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 भाच्याला द्यायलाच लागेल। सही झाली ना, सही ना झाली ना, नाही मग सही करायची नाही सध्या। चला काय हरकत नाही, हा असली मजाक आपण विषय करतो। आणि आता आपण मॅचकडे वळूया। आणि टॉस साठी दोन्ही कॅप्टन आनंदी ट्रान्सपोर्ट आणि शर्वी स्पोर्ट जय हनुमान दोन्ही कॅप्टन लगेच हजर व्हायचं आहे। याच्यानंतर तुमचा सामना आणि लगेच टॉस असेल। येस सायकल आपण दाखवायचं आहे। आणि रिक्षाचा भाडा देऊ नका, काय आता काय द्यायला पाहिजे। येस येस सायकलचे पैसे बरोबर आहे। आणि शेवटचे 6 चेंडू आणि आता गोलंदाज असेल। लवकर कुणाला भाई गोलंदाज चॉईस करा, कारण अजून सामने 3 बाकी आहेत। नाही 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 सायकलच आणि शेवटचे 6 चेंडू टॉग आहे, डेथ ओव्हर आहे। आणि या षटकामध्ये किती धावा येतील बघायला लागतील। आता थोडी आपली रिक्षा आता साईडला घ्या। आणि आशिष मला वाटते 44 म्हणजे 44 धावसंख्येवर खेळते। 50 धाव पूर्ण करण्यासाठी आशिषला 6 धावा पाहिजे। आता प्रफुल्ल काय करतोय, त्या स्ट्राईकवर आणतोय का बघूया। हो यावेळी मात्र पंच केलाय चांगला आणि एकच धाव मिळालं कदाचित प्रफुल्ल आणि दुसरी धाव पूर्ण होते। रनआउटची संधी पंच आणि नॉट आउट सांगतात पंच। गुड रनिंग बिटवीन द विकेट, चांगली रनिंग बघायला मिळाली। 2 धावेनं सीओ मल्हार फायटर संघाची धावसंख्या 70 झालेली आहे। अगदी मोठा धावांचा डोंगर समोर उभा झालाय। या षटकातील 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत। ना असू द्या, पुढल्या वर्षी बघू आता काय लगेच। पुढचा चेंडू प्रफुल्लसाठी। हो यावेळी चेंडूला उडवलाय, कॅच घेतील मगाशी कॅच ड्रॉप झाली पण 2 कॅचेस सुंदर घेतल्या। अफलातून क्षेत्ररक्षक कोण होते, प्रतीक तारेक। गुड प्रतीक, चांगल्या 2 कॅचेस घेतल्या। अगदी बाउंड्री लाईनवर त्यांनी कॅचेस घेतल्या। आणि प्रफुल्लच्या पारीचा इथं मात्र अंत झालाय। कॅप्टन चाललाय वापस नक्कीच, अर्थात घरी परत चाललाय, परंतु संघासाठी एक बहुमूल्य त्यांनी मात्र इनिंग खेळली। डावखोर आताचा फलंदाज अगदी मजबूत फलंदाज आणि मैदानाच्या बाहेर जातो। आणि संघाची धावसंख्या बरोबर मात्र 70ला 3 विकेट मैदानाच्या बाहेर गेले फायटर संघाच्या। या षटकातील 4 चेंडू आणि विपुल नवीन फलंदाज। चला दोन्ही कॅप्टन आनंदी ट्रान्सपोर्ट आणि शर्विल स्पोर्ट जर्मन टॉस साठी यायचं आहे। ह्याच्यानंतर लगेच टॉस होईल तुमची। बघा थोडीशी आता या ज्या उन्हाच्या ज्या चॉला येतात त्या थोड्या गरम येतात, थोड्या 4 नंतर त्या थंड होतील। नाही उद्या पाणी थोडं मारलं हरकत नाही, परंतु काय काल थोडासा मस्त वाटला। आता थोडी गरमीचे दिवस आहेत। हा मार्च महिना निघालाय, होळी झाली की संपला काम, पण पावसाने वाट लावली म्हणून मॅचेस लेट झाल्या। हो बॉल खाली राहिला, विकेट किपर पकडू शकले नाहीत चेंडूला। लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव आणि एका धावेनं संघ पोहोचले 71च्या घरात 71। शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत। आनंदी ट्रान्सपोर्ट कॅप्टन आणि शर्विल स्पोर्ट जय हनुमान। चला आपण टॉस साठी या, आता लगेच टॉस करू आपण। आणि आशिषला मला वाटतं 6 धावांची गरज आहे, म्हणजे त्याचा अर्धशतक पूर्ण करण्यासाठी त्याला 6 धावा पाहिजे।
आणि जर इथं 6 धावा पूर्ण केलं तर स्पर्धेतील हा तिसरा अर्धशतक होईल. अगोदर विनायकने केला होता, विघ्नेशने, नंतर सोन्याने केला होता आणि आता बघूया तिसरा होतोय काय. 3 चेंडू शिल्लक आहे 6 धावा पाहिजे अर्धशतकासाठी. हो, यावेळी मात्र हवेत आहे परंतु धाव घेत नाहीये. त्याला माहिती आहे माझे 50 मला पूर्ण करायचे आहेत, पण 2 चेंडू शिल्लक आहेत. हा पूल करण्याचा प्रयत्न केला होता, प्रॉपर टायमिंग एवढा खास झाला नाहीये. 44 झाले, 6 धावा पाहिजे त्याला अर्धशतक पूर्ण करण्यासाठी. आणि आता षटकारानं मानते वाटलं 50 धावा पूर्ण होती का चौकार आहे पंच. चौकार असेल होते 6 आणि 50 धावा पूर्ण. अभिनंदन आपण करूया एकदा. तिसरा अर्धशतक या प्रीमियर लीग मधला आणि चॅलेंजर पारगाव कडून टीम कडून 1000 रुपये पैसे जमा. पहिले पैसे द्यायला दोस्ती काफी उधारी से माफी. कारण आता काय गुगल बिगल पे काही नाही, रोख पैसा. नोट असेल अनाउन्समेंट करू. येस येस देतील पैशाचं काय कमी आता काय नाही, एवढे प्लॉट आहेत जवळ. ड्राईव्ह यावेळी मात्र ऑन ड्राईव्ह केलाय, गेन लॉंगॉनला चाललंय. 2 धावा मिळतील, रनआउटची संधी आहे. बघू आणि काय म्हणते पंच, बघूया पंच काय बोट करतात. नॉट आउट सांगतात आणि अशा रीतीने मात्र 2 धावा मिळतील आणि ही इनिंग संपली गेली. निर्धारित 5 षटकामध्ये सीओ मल्हार फायटर संघाची धावसंख्या बोर्डावर लागली ती म्हणजे 79 आणि विजयासाठी 80 धावांचा टार्गेट मीत वॉरियर्स संघापुढे. आणि टॉस साठी आनंदी ट्रान्सपोर्ट आणि शर्विल स्पोर्टचे हनुमान दोन्ही कॅप्टन टॉस साठी यायचं आहे. दोन्ही कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी या, आपण टॉस करू. आणि बघा कमलाकर मामा यांची चावी हरवली आणि सोन्यादाला सापडली, हे महत्वाचं आहे. म्हणजे कमलादाचं प्रेम करा सोन्यादावर आहे, लॉक सुद्धा त्याच्या ताब्यात आहे. तर चला 80 धावांचा पाठलाग त्याचा, पाणी बिणी भरपूर पिया. येस आणि निनल भाई तुम्ही आता आराम करा, त्यांना आता जाऊ द्या आतमध्ये. चला टॉस साठी आपण टॉस करूया. आनंदी ट्रान्सफर वर्सेस शर्विल स्पोर्ट जय हनुमान. दोन्ही कॅप्टन मध्ये कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी या. आणि जे टॉस होईल अजून 3 सामने बाकी आहेत. चला आनंदी ट्रान्सपोर्ट आणि शर्विल स्पोर्ट जय हनुमान. चला दोन्ही कॅप्टन या टॉस साठी. रोहित येस ध्रुव तू गेला होतास कुठे, इकडे खेळाडूंना पाणी पाहिजे होतं. या येस आणि आकाशी तारेकर यांच्या शुभ हस्ते टास्क केतन आणि रोहित मध्ये सामना आहे. आणि इकडे केतनच्या टीमने टॉस जिंकला मला वाटते. येस बॅटिंगचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे.
आणि विजयासाठी इकडे मात्र मला तर वाटते 80 धावांची गरज आहे. तो 80 रनों का पीछा करने के लिए 2 सलामी बैट्समैन पारी का आगाज करने के लिए मैदान के अंदर प्रवेश कर चुके हैं और अंपायर से गार्ड लेके उन्होंने खेलने के लिए तैयार हो चुके कुणाल तारेकर और उनके साथीदार जो है अनाउंस करें पे इस पंचाने सामना थांबवायचा 1 मिनिट थांबवा स्कोरर बदलतो. ये सामने शुरुआत प्रफुल्ल गेंदबाजी कर रहे कुणाल के लिए आमने सामने दोनों हैं. इस बार देखिए अंदर आई थी गेंद को रक्षात्मक तरीके से खेल दिया है. थोड़ा यॉर्क देखने को मिल चुका है और यहाँ कोई हानि नहीं हो चुकी क्योंकि इसे खोद के निकाला है कुणाल ने. तो सिंगल के साथ खुद का खाता ओपन और टीम का भी खाता ओपन. यस 80 रनों का टारगेट है. एक तो सिंगल मिल चुका है. फील्डिंग में परिवर्तन जरूर चल रहा है क्योंकि जहां पहला पावर प्ले है और इस बार पुल जरूर कर दिया है. मिड विकेट के ऊपर फील्डर तैनात है जिन्होंने गेंद को पकड़ा मगर सिंगल लेने में कामयाब और टीम का टोटल स्कोर है 2. दोनों बल्लेबाजों ने अब अपना खाता ओपन किया है. ग्रामस्थ मंडल पारगांव इनके माध्यम से किया हुआ पीपीएल का यह आयोजन यानी कि पारगांव प्रीमियर लीग का आयोजन आज इस प्रीमियर लीग का दूसरा दिन. स्कोर 2. प्रफुल्ल लेफ्ट आर्म ओवर द विकेट से गेंदबाजी और इस बार घुमाया जोरदार. यहां लॉन्ग लेग सी मारेगा के बाहर गेंद दंदनाती हुई चली गई. 4 रन. ये सर कुणाल के बल्ले से ये पहली बाउंड्री आई और बाउंड्री के बदौलत हम देख सकते तो मीत वॉरियर्स टीम का स्कोर आगे जा रहा है 6 पे स्कोर. चेंडू गेला असेल दुसरा घ्या. आता विजयासाठी 48 धावांची गरज आहे. गोलंदाज कोण आहे? विपुल मात्रे ज्याने हॅट्रिक जर घेतली तर 1000 रुपये अनिकेत पाटील यांच्याकडे. 48 धाव म्हणजे प्रति षटकामागे जवळजवळ 4 षटकार पाहिजे आणि हा काम कठीण आहे आणि हा काम सोपा पण आहे. हा चेंडू हवेत आहे. कॅच प्रफुल्ल चेंडूच्या खाली घेतली. कॅच विकेट गॉन. आता मात्र मीत वॉरियर्स संघावर प्रेशर जास्त होत चाललंय. 11 चेंडू आणि 48 धावा डीजी. विशू कोहली सर जरा डोळ्यात हा कचरा घ्या. डोळे साफ होतील कारण ते लपून काही फायदा नाही. आणि प्रथमेश म्हात्रे यांच्या 4 व्हीलरची चावी हरवलेली आहे. जर कोणाला मिळाली तर आपण लगेच द्या. नाही तर आपण पनवेलला जायला आनंद बनवायला. जर कोणाला मिळाली तर लगेच द्या. प्रथमेश म्हात्रे येस. चावी जर कोणाला मिळाली आणि जर आणून दिली तर बक्षीस पण देण्यात येईल. निशाद यावेळी मात्र इनसाइड आउट शॉट आहे. एक्स्ट्रा कव्हरला चौकार जाईल वाटतोय.
4 धावा. विषय कोळी यांनाच लागू आहे. मला रत्न दादा तुम्हाला जमणार नाही गाणं बघ असं पंच हसते गाणे पॉवर हे दंडात पॉवर आहे ना काम परफेक्ट आहे. हो षटकार अडवू नका जाऊ दे मी सांगतो ना अडवू नका. 6 धावा. अजूनही सामना कुठेही गेलेला नाही आहे. असे फक्त फटाके आले पाहिजे बस. फटाके असे आले ना 6 धावांचे की धावा झाल्याचे समजायचे आणि हेच फटके तुम्हाला द्यायला लागतील कारण चेंडू शिल्लक आहे ते मला इथं 9 आणि 38 धावा पाहिजे. चावी मिळाली तर 500 रुपये. यावेळी मात्र ऑन साइडला 1 धाव मिळेल. जमिनीच्या लगत काही फायदा होणार नाही. आता तुम्हाला आकाशात मारायला लागतील आणि एका धावेनं संघ 43. आणि शशिकांत पाटील बुवा यांच्याकडून 1000 रुपयाचं आर्थिक मदत झाले. प्रीमियर लीग साठी हार्दिक स्वागत. त्यांचं षटकार आणि त्यांचे चिरंजीव खेळतात. अरे वा म्हणजे बुवांसमोर वडिलांसमोर मुलाचा पराक्रम जबरदस्त. याला म्हणतात बापाचा धाक. डीजे तारीख मध्ये काहीतरी चावी तुमच्याकडे होती. येस येस. आणि यावेळी ऑन साइडला प्रफुल्लकडे चेंडू गेला. कॅप्टनने चेंडूला अडवलाय आणि 50 धावाही पूर्ण झाल्या संघाच्या. परंतु आता विजयासाठी 30 धाव पाहिजे आणि चेंडू शिल्लक आहे ते जवळजवळ मात्र शेवटचे 6 ला 30 धाव म्हणजे 5 षटकार पाहिजे. जे रिंकू सिंगनं गुजरातच्या विरुद्ध मारले होते ते षटकार तुम्हाला मारायला लागतील तेव्हा तुम्ही सामना जिंकू शकता. कारण 5 षटकार तसं पाहता कठीण आहेत आणि 5 षटकार तसं पाहता सोपे पण आहेत. आपण बघितलं असेल ब्रॉडला सुद्धा युवराज सिंगनं 6 सिक्स मारलं होतं. युवराज सिंगला मस्का रायन्सनं 5 षटकार मारले होते. कायरन पोलार्डनं 6 षटकार मारले होते. हर्षल गिफ्टनं 6 षटकार मारले होते. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये रवी शास्त्रीजीनं 6 षटकार मारले होते आणि इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये गॅरी सोबर्स यांनी 6 षटकार मारले होते. हा पराक्रम करायला लागेल. हा भीम पराक्रम जर तुम्ही केलात तरच मला वाटतं मिथ वॉरियर संघ जिंकू शकते. कारण 6 बॉल मध्ये 30 धावा म्हणजे 5 षटकार. आणि आता जमिनीला मारून काही फायदा नाही आहे. सगळे चेंडू आकाशात मारायला लागतील आणि बाउंड्रीच्या बाहेर. आणि तो दमखम दाखवण्यासाठी आता इकडे मात्र स्ट्राईकला फलंदाज आहे. तुम्हाला वाटते ऋषभ आणि गोलंदाज आहेत ते म्हणजे आतिश तारेकर आशिष तारेकर. ओ षटकार 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 बरोबर आला. हेच करायला लागेल. वाजवा वाजवी डीजे. आणि हा चेंडू कोहली साहेब सांगतील बघूया. व्हाईट बॉल लेग स्टंपच्या बाहेर आहे आणि संघाची धावसंख्या 57. 5 चेंडू 23 धाव म्हणजे अजूनही 4 षटकार पाहिजे. यावेळी स्वतः फलंदाज बाहेर निघालेत. यस ऋषभ मैदानाच्या बाहेर
3 षटकार आणि 1 सिंगलच्या साहाय्याने 19 धावांची फलंदाजी बाद झाली, संपली गेली. परंतु संघासाठी काम चांगला केला. आता मात्र त्याला सूर सापडला होता, परंतु बॅटची एज लागली आणि विकेट किपरने कॅच घेतला. आता उर्वरित 4 चेंडूमध्ये 4 षटकार म्हणजे कॉर्लस ब्रॅथवेटने 2016च्या विश्वकपामध्ये जे ठोकले होते बेन स्टोकला 4 षटकार तेच करायला लागतील. त्यावेळी बघा वेस्ट इंडिज संघासमोर किटला सुद्धा पैसे नव्हते, ते आपले BCCIने पैसे दिले. त्यानंतर त्यांनी विश्वकप जिंकून दाखवला आणि ब्रावोचा गाणं वाजला, चॅम्पियन चॅम्पियन चॅम्पियन. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष या कोई महान नहीं होता, जब तक न पड़े हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं बन जाता. आज वही कारनामा करना पड़ेगा, मुकाबला जीतना है तो. यस, मिस झाला बॉल आणि आता मात्र दबाव वाढला गेलाय मित वॉरियर्सवर. उर्वरित 3 चेंडू शिल्लक आणि फलंदाज बाद. 3 चेंडू शिल्लक आणि 24 धावांची गरज. ऋषभने सुरुवात चांगली केली होती, कुणालने स्टार्ट चांगला केला होता, पण त्याची विकेट पडल्यानंतर थोडासा संघ डगमगला. 2 चौकार अभिषेकने मारले होते, परंतु आता 3 बॉलमध्ये 24 धावांची गरज. मित वॉरियर्स संघाला विजयासाठी आता जरा कठीण झालाय संघाला हा आव्हान, कारण जे जवळजवळ मिडल ऑर्डर त्यांचा संपला गेलाय. ह्याच्यानंतर सामना आनंदी ट्रान्सफर वर्सेस शर्वीर स्पोर्ट जैनमान. नंतर सामना असेल मोक्षा होम फायटर वर्सेस दादा सरकार पंडित फडके स्मृती. येस, चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा कट झाला, जरूर उचली घेतली बॉल न. आता मात्र चेंडू शिल्लक आहे. 2 मॅच मध्ये औपचारिकता बाकी आहे आणि पुन्हा एकदा लेग कटर बघायला मिळाला आणि 1 चेंडू शिल्लक आहे. आणि हा सामना आता जवळजवळ अनाउन्समेंट करायला काही हरकत नाही की शिव मल्हार फायटर संघाने जिंकलाय, असा जरी बोललो तरी काही चुकीचं होणार नाही मला वाटते. हा फटका जरूर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आहे, परंतु धाव मिळू शकत नाही आहे आणि जवळजवळ 23 धावेनं हा मोठा विजय संपादन केलाय तो शिव मल्हार फायटर संघानं. हार्डलक मित वॉरियर्स संघ आपण प्रयत्नही चांगला केला, अजूनही तुम्हाला संधी असेलच मला वाटते, परंतु अभिनंदन शिव मल्हार फायटर. आणि आशिषला 1000 रुपये चॅलेंजर पालगावच्या वतीनं.